भालेकरवाडीच्या जागर आदिशक्तीचा सन्मान कर्तृत्ववान महिलांचा या कार्यक्रमामध्ये मी प्रणाली मंगेश आपल्या सर्वांचं स्वागत करते. सध्या नवरात्र चालू आहे आणि या नवरात्रामध्ये स्त्री शक्तीची या आदिशक्तीची पूजा केली जाते. आजच्या काळात सुद्धा अशा अनेक स्त्री शक्ती आपल्या समोर आहे आणि त्याचंच एक उदाहरण म्हणजे आजची स्त्री शक्ती वनिताजी देशपांडे. आज आपण वनिताजी देशपांडे यांच्याशी गप्पा मारणार आहोत. तत्पूर्वी त्यांचा परिचय करून देते. सुरुवातीला वनिताजी तुमचं या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार. वनिताजींचा परिचय करून देताना अगदी आवर्जून सांगावंसं वाटतं की एक पुरातत्व जो काही आपला प्राचीन संस्कृती आहे, प्राचीन कला आहे, यांचा अभ्यास त्यांनी इंडोलॉजी ह्या विषयांतर्गत त्यांनी केलेला आहे. त्याचबरोबर त्यांनी मराठीमध्ये सुद्धा त्यांचा अभ्यासक्रम चालू केलेला आहे. त्या अनुवादक म्हणून काम करतात. अनेक पुस्तकांचं त्यांनी अनुवादनाचं काम केलेलं आहे. त्यांचं फुलारी, मण्यांची टोपी, अभ्यंतर, रंगीलारे असे अनेक साहित्य त्यांचे प्रकाशित झालेले आहे. आकाशवाणी पुणे केंद्रावर सुद्धा त्या अनेक कार्यक्रमाचं लेखन करीत असतात. सामाजिक संस्थांचा जर विचार करता तर विद्यादान हे आणि सगळ्यात महत्त्वाचं दान आहे. अशा ह्या विद्यादानाच्या स्वरूपामध्ये त्यांनी आतापर्यंत जवळजवळ 70,000हून अधिक पुस्तकांचं गरजू विद्यार्थ्यांपर्यंत, गरजू मुलांपर्यंत त्या पोहोचलेल्या आहेत त्याला घेऊन. त्याचबरोबर त्यांनी ई-बेस्ड कलेक्शन हा सुद्धा उपक्रम त्या राबवत असतात. अशा या वनिताजींना आजच्या कार्यक्रमामध्ये त्यांचं स्वागत करते आणि आपण आता त्यांच्याशी छानपैकी गप्पा मारणार आहोत. तर वनिताजींचा सगळ्यात आवडीचा विषय म्हणजे प्राचीन कला आणि प्राचीन कला आणि संस्कृती हा तुमचा आवडीचा विषय. तर ह्या विषयाकडे वळण्याची तुम्हाला प्रेरणा कुठून मिळाली? खरं सांगायचं तर या विषयाची आवड मला लहानपणापासूनच होती. तेव्हा आमच्या वेळेला त्या काळात असा काही त्याचा विशेष अभ्यासक्रम वगैरे नागपूरला उपलब्ध नव्हता. पण मी जी पुस्तकं मिळाली त्या संदर्भातले सगळे ते वाचून काढायचे. मग जेव्हा मी पुण्यात आले, नोकरीनिमित्त इथे स्थायिक झालो, एक खुन्या मुरलीधर म्हणून मंदिर मी बघायला गेले. मला तिथे ते सगळं वास्तू आणि ते सगळं शिल्प बघत असताना लक्षात आलं की इथेच एक बाजूला एक संस्था आहे की जिथून मी हे पुरातत्व, प्राचीन कला या सगळ्याचं शिक्षण घेऊ शकते. आणि मग मी तिथे जाऊन प्रवेश घेतला आणि त्याच्यामध्ये मी MA केलं, PG केलं आणि आउटस्टँडिंग यांनी पास झाली. आणि मग त्याच्यानंतर मात्र माझा संशोधनाचा, अभ्यासाचा हा वेग सुरूच आहे. नक्कीच नक्कीच. या क्षेत्रामध्ये एक महिला म्हणून काम करताना कसं वाटतं तुम्हाला? खरं सांगायचं तर खूप छान वाटतं. आणि जेव्हा मी हा कोर्स जॉईन केला तेव्हा माझ्या लक्षात आलं की वेगवेगळ्या वयोगटातली वेगवेगळी महिला याच्यात काम करतात आहे. म्हणजे आमच्या ज्या मॅडम आहेत डॉक्टर मंजिरी भालेकर, त्या स्वतः या विषयातल्या तज्ज्ञ आहेत. त्यांनी बरेच संशोधन केले. अनेक PhD विद्यार्थ्यांना त्या मार्गदर्शन करतात. तर आपण पण एक छान काम करू शकतो या क्षेत्रात. एक हुरूप आला. त्याच्यानंतर उत्सुकता होतीच की हे सगळं कुठून आलं, मंदिरं इतकी वर्ष कशी तग धरून उभे, त्याच्या मागे नक्कीच काहीतरी स्रोत असणार, ऊर्जेचा स्रोत असणार. आणि मग हे माझं शोध कार्य सुरू झालं. बरोबर. ते अविरत सुरू आहे. आणि विविध शिल्प, विविध उत्खननं, आणि आता जसं नागपूरच्या जवळ एक नगरधन म्हणून एक अख्खं साम्राज्य, एक अख्खा राजवाडाच सापडला आहे. आपल्या पुण्याच्या आसपास बरीच आहेत. तेरला एवढं मोठं प्राचीन नगर आहे, म्हणजे इसवी पूर्वीचं तिथे बांधकाम आहे. अशा आपल्या आसपास बरेच आहेत. मग आमच्या शैक्षणिक सहली तिथे जातात आणि मग ते सगळं त्याच्यातनं शोधन करतो, त्याच्यातनं बरंचसं जाणून घेतो. आपल्या प्राचीन संस्कृतीबद्दल त्याच्यातून खूपशी माहिती मिळते. अच्छा. प्राचीन कला, प्राचीन संस्कृती ह्यांचा अभ्यास करता असं आपण आपला जर इतिहास बघितला तर खूप मोठा आहे आणि त्याला खूप चांगला म्हणजे आपल्याला वारसा खरं तर हा लाभलेला आहे. तर ह्या प्राचीन कलेबद्दल तुम्ही काय सांगाल? प्राचीनत्व, आपली संस्कृती आपण खरंच म्हणतो सगळ्या संदर्भांमध्ये, साहित्य असो, सगळ्याच्यात आपण म्हणतो की आपली संस्कृती फार प्राचीन आहे. बरोबर. ते नक्की प्राचीनत्व कुठून आलं? तर ही आपण जेव्हा आजची त्याचं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर कुटुंब व्यवस्था एक खूप सुंदर उदाहरण आहे. कारण ही कुटुंब व्यवस्था आज तू पण सांगू शकत नाही की किती प्राचीन आहे. तसंच आपल्या संस्कृतीचं उगम आहे. म्हणजे वेद काळाच्या आधी जायचं तर सिंधू संस्कृतीच्या सभ्यतेचे, सिंधू आणि सरस्वती सभ्यतेचे अनेक पुरावे आहेत. जिथे नागरीकरण होतं, की जिथे जहाजाची गोदी देखील सापडली, की ज्या
लोथल म्हणून एक जागा आहे गुजरातच्या तिथे, की तिथे इतकी आधुनिक आणि इतके काही हजार वर्ष जुने गोदीचे अवशेष सापडले की समुद्री व्यापारासाठी त्याचा उपयोग केला जायचा. तर या सगळ्याच्यातून आपल्याला सिद्ध होतं की तेव्हा काही सील्स सापडले ज्याच्यावर मातृपूजकाचे आपल्याला संदर्भ सापडतात. तर तेव्हा आपली इतकी सगळी संस्कृती होतीच, बरोबर. पुरावे उपलब्ध झाले. त्याच्यानंतर वैदिक संस्कृती, तर हे मौखिक ज्ञान म्हणजे किती परंपरा आहे बघा. मौखिक ज्ञान लिपीचं तेव्हा हे झाला नव्हता, बरोबर. शोध लागला नव्हता, पण ती परंपरा मौखिक ज्ञानातून पुढे चालत गेली. कित्येक बरं काही वर्ष नाही, शतकानुशतके ही परंपरा आणि संस्कृती जोपासली गेली. आणि मग जेव्हा मौखिक परंपरेतून वेदांचं पठण आणि हे सगळं काळानुसार विकसित होत गेलं, मग त्याच्या आवश्यकतेनुसार उच्चार शास्त्राच्या आवश्यकतेनुसार वैदिक ब्राह्मण ग्रंथांची निर्मिती झाली की वैदिक ऋचा काय आहेत, त्याचं उच्चारण कसं करावं, कसं म्हटलं जावं, ते व्यवस्थित असलं पाहिजे. कारण देवाची अर्चना त्यांचं आव्हान करतात, उच्चार व्यवस्थित झाले. या सगळ्या याच्यातनं ब्राह्मण ग्रंथांची उत्पत्ती झाली. मग ब्राह्मण ग्रंथ समजून घेण्यासाठी वेदांग झाली निर्माण. त्याच्यात निरुक्त, छंद, व्याकरण, ज्योतिषशास्त्र हे सगळं त्या एकाच वैदिक साहित्यातून सगळं निर्माण होत गेलं. बरोबर. आणि मग याच्यानंतर आपला जसा जसा काळ बदलत गेला, याच्यात अनेक बदल होत गेले, संस्कृतीत बदल होत गेले. हे सगळे संदर्भ आपल्याला या सगळ्या प्राचीन साहित्यातून, पुराणातून याचे सगळे आपल्याला उल्लेख मिळतात. बरोबर. आणि मग हे उल्लेख जेव्हा आपल्याला प्राचीन अवशेष मिळतात कुठल्या मंदिराचे किंवा हे, त्याच्यातून मग ही कल्पना स्पष्ट होत जाते. हे आपण आजच्या भाषेत सांगायचं झालं तर फ्लॅशबॅक आहे की अनेक संदर्भांच्या आधारे आपण एका प्रदेशाचा, एका डायनेस्टीचा किंवा एखाद्या वंशाचा, राजवंशाचा इतिहास बांधतो. बरोबर. मग एक अगदी काही नाणी सापडली, त्याच्यावरून आपल्याला कळलं की या भागामध्ये की जवळजवळ क्षत्रप राजे येऊन गेले जे एवढे पराक्रमी होते. बाकी त्यांचा तर कुठे सापडत नाही, पण त्या नाण्यांवरून, त्या नाण्यांवर जे अंकित केला होता, लेख लिहिला होता, त्याच्यावरून आपल्याला कळतं की एवढे शूरवीर राजे होऊन गेले. तर हा जो फ्लॅशबॅक प्रवास आहे हा फार खूप सुंदर आहे की संस्कृती जाणून घेण्याच्या दृष्टीने. बरोबर आहे. मध्यंतरी एक तुमच्या ह्याच्यात वाचण्यात आलं की आपल्याच पुण्याच्या आसपास सुद्धा अनेक अशा जागा आहेत की तिथे सुद्धा असा प्राचीन इतिहास, प्राचीन संस्कृती आपल्याला सापडली आहे. मध्यंतरी एका राणीचा उल्लेख त्याच्यामध्ये आला, मला आठवतोय. तर त्या संदर्भात तुम्ही काय सांगू शकाल? हो, अगदी. खरं तर अनेक ताम्रपट, शिलालेख याच्यावरून आपल्याला महाराष्ट्रात कोणाकोणाचं राज्य होतं हे कळलं. म्हणजे अनेक शिलाहार राजांची माहिती झाली, राष्ट्रकूट काळातील राजांची माहिती या शिलापटांवरून, ताम्रपटांवरून आपल्याला लक्षात आली. तर एक खूप उल्लेख करावासा वाटतो, म्हणजे आता स्त्री शक्ती जागराच्या निमित्ताने मला या राणीचा उल्लेख करावासा वाटतो. नागरिका राणी म्हणून सातवाहनांच्या याच्यातली फार सम्राज्ञी, राजमहिषी म्हणून आपण म्हणतो तिला, शूरवीर राणी होऊन गेली. आणि ह्याचे पुरावे आपल्याला पुण्यापासून 90 किलोमीटर दूर नाणेखाटे, जुन्नर जवळ, तिथे त्या व्यापारी मार्गावर लेणी कोरलेली आहेत. त्या लेणींमध्ये एक मोठा शिलालेख आहे, प्रदीर्घ लेख आहेत. तिथे फार पूर्वी प्रतिमा पण होत्या, म्हणजे नागरिका राणी, तिचे पती सातकर्णी, त्यांचा पुतळा होता. त्याच्यानंतर तिच्या घराण्यातली अजून तिच्या वडिलांचा पुतळा होता. तर या सगळ्या याच्यावरून ती राणी, आणि तो जो लेख लिहिला आहे तो ब्राह्मी लिपीत लिहिला आहे. आणि साधारण याचा काय सांगायचं झाला तर अभ्यासक आणि संशोधकांच्या मते हा इसवी सन पूर्वी 2ऱ्या शतकातला काळ असावा. म्हणजे इतकं जुनं, इतकं प्राचीन. आणि त्याच्यातले जे उल्लेख आहेत ते वाचून आपल्याला कळतं की आपल्या महाराष्ट्रात एवढं वैभव होतं, एवढी समृद्धी होती, संस्कृतीने परिपूर्ण असं हे महाराष्ट्र होतं. सातवाहनांची सत्ता साधारण आजचा जर बघितला तर महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, मावळपर्यंत यांची सत्ता होती सातवाहनांची. यांचा संस्थापक सिमुख म्हणून, सिमुख सातवाहन हा संस्थापक होता. त्याच्या पुढचा जो राजा होता तो सातकर्णी, त्याला पहिला सातकर्णी राजा म्हणतात. त्याची पत्नी ही नागरिका. अच्छा. नागरिका म्हणजे नावातच नाग असल्यामुळे सगळ्यांचा असा अंदाज आहे की ही नागवंशातली राजकन्या असावी जी आपल्या सातवाहनांच्या घरी लग्न होऊन आली. त्याच्यानंतर हिच्या म्हणजे तेव्हा आपण म्हणतो की प्राचीन काळी काय स्त्रियांचं होतं, तर नागरिका राणी एक असं रिप्रेझेंट करते की पूर्वीच्या काळी स्त्रियांना किती मान सन्मान होता तो त्यांनी कमावला होता, त्यांच्या कार्यातून त्यांनी सिद्ध केलं होतं. बरोबर. तर नागरिका राणीचा तो लेख वाचल्यावर लक्षात येतं की तिने एक तर
मुलांना खूप छान, तिचे जे काही मुलं होते ते चक्रवर्ती सम्राट होते, म्हणजे त्यांनी युद्ध निपुण होते. ही स्वतः राणी युद्धात निपुण होती. सगळं शस्त्र अस्त्र शास्त्र याचं सगळं ज्ञान होतं आणि खूप सुंदर राज्यकारभार तिने केला. म्हणजे आणि 2 अश्वमेध निर्णय केले. त्याच्यावरून तिच्या राज्य शासनाची कारकीर्द तुम्हाला लक्षात येईल की किती काळ तिने राज्य केलं असेल किंवा मुलांकडनं करवून घेतलं असेल. तर त्या लेखात त्यांनी असं लिहिलं की तिने 2 अश्वमेध यज्ञ केले आणि एक राजसूय यज्ञ केला. त्या व्यतिरिक्त अनेक अनुष्ठान अनेक यज्ञ केल्याचा त्याच्यात उल्लेख आहे. त्याच्यावर असं लिहिलंय की या यज्ञाच्या निमित्ताने चांदीची नाणी काढण्यात आली होती की जी काशार्पण नाणी यज्ञाच्या वेळेला जे दान देतात त्याच्यात देण्यात आली. म्हणजे ती चांदीची नाणी होती आणि एक एक नाणं जवळजवळ 6 ग्रामचं नाणं होतं. एक एक नाणं म्हणजे विचार कर काय वैभव असेल, काय समृद्ध, काय संपन्नता असेल त्या काळात, जी इसवी सन पूर्वी 200 शतकाच्या काळात. आणि त्याच्यासोबत त्याच्यात उल्लेख आहे की दान किती दिलं याचा उल्लेख आहे. हत्ती दिलेत, घोडे दिलेत, रथ दिलेत. त्यावेळेस ही सगळी परंपरा होती. म्हणजे किती मोठी परंपरा आहे, यज्ञ परंपरा. म्हणजे आज जर कोणी म्हणते की होतात का, हो यज्ञ हे झाले, हा पुरावा आहेत आपल्याकडे, ही यज्ञ झाली. तर हा लेख जो आहे तो व्यापारी मार्ग आहे. नाणेघाट हा पूर्वी व्यापारी मार्ग होता. हा व्यापारी मार्ग साधारण मुंबईच्या नाला सोपारा जे बंदर आहे त्याला जोडणारा आणि पैठण नेवासा या मार्गाला जोडणारा मोठा व्यापार, म्हणजे आपलं थोडं मोठं व्यापारी केंद्र होतं. बरोबर. म्हणजे किती मोठी संस्था याच्या निमित्ताने चालत होती, केवढा मोठा कारभार होता, केवढा मोठं शासन होतं. याच्यावरून आपल्याला कल्पना करता येते की व्यापारी मार्गच एवढा मोठा आहे, तर व्यापार किती मोठा असेल, बरोबर, किती ऐश्वर्य असेल, किती वैभव असेल. आता काळाच्या प्रवाहात आपल्याला काही पुरावे सापडतात, काही नाही. बरोबर. पण ह्या राणीचं मला आणि काय होतं की इतक्या सगळ्या लोकांचं नाव घेण्यात येतं आणि ह्या राणीचं नाव अपरिचित राहते काहीशी. बरोबर. पण या राणीचं खरंच सामर्थ्य त्या लेखावरून आपण एक फक्त लेख त्या ब्राह्मी लिपीच्या लेखावरून एक राणीबद्दल आपल्याला माहिती मिळते. त्याच्यानंतर तिची नाणी नंतर कुडकी नदीच्या तिथे पण काही वर्षापूर्वी एका पुरातत्व तज्ञांना सापडली, ज्याच्यावर श्री सातकर्णी आणि एकीकडे नागरिका. म्हणजे आज जे आपण स्त्री पुरुष समानता वगैरे बोलतो तर त्याचा पुरावा आपल्याला थेट तेव्हा सापडतो की तेव्हा ही नाण्यांवरती दोघांचीही नावं. बरोबर. म्हणजे हा भेद नव्हताच मुळात. आपण काळाच्या प्रवाहात नंतर निर्माण कदाचित झाला असावा. बरोबर. पण तिने एक आपलं स्त्री शक्ती, स्त्री सामर्थ्य हे त्या नागरिके राणीने सिद्ध केलं आणि तिला आपण एक राजमहिषी म्हणूया, सम्राज्ञी म्हणूया, जिने इतकं सुंदर सगळं राज्यकारभार इतके वर्ष केला. आणि फार दूर नाही, पुण्यापासून 90 किलोमीटर, तुम्ही केव्हाही जाऊन ते बघू शकता. नाणेघाटात तो व्यापारी मार्ग अजूनही आहे. तिथे ठेवलेला एक मोठा रांजण आहे जिथे तो आपण टोल टॅक्स सारखं म्हणतो, त्या रांजणामध्ये टाकायची ती पद्धत असावी असं सगळे संशोधक म्हणतात. तो रस्ता अजूनही आहे. म्हणजे जर कोणाला बघायचं असेल तर नाणेघाटात जाऊन नक्कीच बघू शकतात. विनिताजी, आता तुम्ही जी सगळी संस्कृतीच्या बद्दल सांगताय, त्या संस्कृतीमध्ये त्या काळातली नाणी येतात, त्या काळातली मंदिरं येतात. ह्या सगळ्यांचा जो काही अभ्यास आहे तर तो तुमचा आहे, झालेला आहे, चालू आहे दोन्ही पण. तर नाणी, आता तुम्ही नागरिका राणीचा पण उल्लेख केला, त्यांच्या काळातली नाणी, प्रत्येक ठिकाणावरचे नाण्यांमध्ये बदल हा दिसत असेल, तर त्या संदर्भात काही सांगू शकाल का? हो, निश्चित. आपल्या आता इथे काही राजांची माहितीच मुळी नाण्यांवरून मिळाली की इतर काही त्यांचे पुरावे आपल्याला नाही सापडले, पण केवळ नाण्यांवरून ही राजे होऊन गेली. क्षत्रपांचे राजे होऊन गेले, कनिष्क राजा होऊन गेला, ही सगळी आपल्याला नाण्यांवरून. आणि त्या नाण्यांवर जे अंकित असतं ना, त्याच्यावर अभिलेख म्हणजे छोटंसं इन्स्क्रिप्शन असतं. त्या जनरली आपल्या नाण्यांमध्ये जर बघितलं तर हे पण प्राचीनत्व सिद्ध करतं की देवी देवतांची नावं येतात, राजाचं नाव येतं, कुठल्या काळात होऊन गेलं त्याचं नाव येतं. त्याच्यावरून अनेक राजे आपल्याला ज्ञात झाले, अनेक राजवंश आपल्याला ज्ञात झाले. शिलाहारांचे, आपल्या महाराष्ट्रातलं बोलायचं झालं तर शिलाहारांचे राजे, राष्ट्रकूटांच्या काही राज्यांची माहिती मिळाली, प्रभावती गुप्त यांच्याबद्दल माहिती मिळाली. म्हणजे वकाटकांची राणी कालिदास तुम्हाला माहिती असेल की ज्याच्यासोबत राणीसोबत तो तिथला कारभार बघायला गेला विदर्भ राज्यात. त्या रामटेकच्या तिथे त्यांनी ते मेघदूत एवढं मोठं काव्य महाकाव्य निर्मिती केली. त्या प्रभावती गुप्तची माहिती आपल्याला या इन्स्क्रिप्शन्स या नाण्यांवरून मिळते. तर हा असा मी म्हटलं ना, फ्लॅशबॅक प्रमाणे आपण
पुरावे एकत्र करायचे. बरोबर आहे. आजची पिढी मी म्हणेन इतकी नशीबवान आहे की संशोधकांनी ऑलरेडी याच्यावर सगळं काम करून घेतले. म्हणजे मी पण इतकी नशीबवान आहे की मला याच्यात खूप खोलवर जाऊन हा पुरावा इथून आण, हा कालिदासाच्या ह्याच्यातून आण, हा पुराणातून आण, हा देवी भागवतातनं घे, असं नाही. आता हे सगळं तुमच्यासमोर तयार आहे. संशोधकांनी याच्यावर इतकं काम केलंय, इतके वर्ष दीर्घकाळ काम केले की आपल्याला माहिती आहे की हे याच्याशी जुळतात. आता रोहनमध्ये इतकं मोठं उत्खनन झालं, त्याच्यामध्ये इतकं मोठं सिटी अख्खे नगर सापडलं. तर ही सगळी तयार आहे तुमच्याकडे. आता तुम्हाला फक्त नवीन पिढीला हे जाणून घ्यायचं आहे आणि हे जपायचं आहे. नक्कीच. या सगळ्या प्राचीन कला आणि साहित्याचा किंवा संस्कृतीचा जो वारसा आपण सगळा अनुभवत आहात, तर ह्याच्यामध्ये लोकसंस्कृतीला पण तेवढंच महत्त्व आहे. तर ह्या लोकसंस्कृतीबद्दल तुम्हाला आवडलेला भाग कुठला, की ह्या लोकसंस्कृतीबद्दला हा भाग मला फार आवडतो? लोकसंस्कृती जर बोलायचं झालं तर ही जी प्राचीन संस्कृती आणि आपण याच्याबद्दल जेवढं बोलतोय हीच मुळात लोकसंस्कृती जतन करत असते. लोकसंस्कृती लोकसमूहानी लोकबंध तयार होतो आणि त्या लोकबंधाच्या माध्यमातून ही संस्कृती जतन होत असते. तर आज आपण जर बघितलं तर भूअलंकरण अगदी खूप सुरुवातीपासून याचे पुरावे आपल्याला सापडतात. अगदी सिंधू संस्कृतीपासून त्यांच्या भांड्यांवर जर बघितलं तर पहिलं स्वस्तिक चिन्ह मानव निर्मित पहिलं जर चिन्ह असेल जे स्वस्तिक, म्हणजे इतके प्राचीन काळापासून आजही त्याचं महत्व, त्याचं पावित्र्य, मांगल्य आजही टिकून आहे. याच्या उदाहरण असूच शकत नाही याच्याशिवाय दुसरं. बरोबर आहे. तर अशी अनेक चिन्ह किंवा भूअलंकरणांमध्ये जी आहे त्याचा जेव्हा मी अभ्यास केला तेव्हा माझ्या लक्षात आलं की आणि हीच जी चिन्ह आहेत ही सगळी भारताला एकत्र जोडतात. आज आपल्याला केरळची भाषा माहित नाही, तुला माहित नाही, गुजराती भाषा तुला माहित नाही, दक्षिणेकडे जा, उत्तर भारतातलं जा, पण आपल्या सगळ्यांना जर जोडून ठेवणारा दुवा जर काही असेल ही लोकसंस्कृती. आणि लोकसंस्कृती मधला जर तू ही चिन्ह घेतली तर ही स्वस्तिक चिन्ह तुला भाषा नसली आहेत तरी तो केरळचा माणूस बाई वापरते, गुजरात मधली व्यक्ती वापरते, उत्तरेकडील व्यक्ती वापरते, सगळीकडे हा चिन्हाचा वापर होतो. तुळस आज जर तू बघितलं तर ह्या तुळशीचा भाषाच्या पलीकडेची ही सगळी चिन्ह आहेत आणि ही सगळी चिन्ह आपल्याला एकत्र जोडतात. चक्र आहे, पद्म आहे. तर ही माझ्या मते ही जी चिन्ह आपण वापरतो रांगोळीत किंवा भूअलंकरणमध्ये ही माझ्या मते एक सांकेतिक भाषा आहे. आपल्या सगळ्यांना म्हणजे अखंड भारताला एका सूत्रात गुंफणारी ही सगळी चिन्ह एक सांकेतिक भाषा आहे. या भाषेपलीकडे जाऊन मग जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा हे लक्षात येतं की स्वस्तिकाचं तर इतका सुंदर मंत्रच आहे, ऋग्वेदात मंत्र आहे. पद्माबद्दल श्रीसुक्तात सांगितलंय की पद्मानने पद्मस्थिते पद्म. तर इतके सगळे संदर्भ आहेत. आणि ती मग रांगोळीत का काढली गेली? कारण आपला बेसिक जी संस्कृती होती धर्म अर्थ काम मोक्ष या 4 पुरुषार्थांवर आणि ऋणत्रयी म्हणजे पितृऋण, गुरुऋण आणि देवऋण आपल्याला फेडायचे या संकल्पनेवर आधारित असल्यामुळे या धार्मिक चिन्हांचा उपयोग आपल्या वैयक्तिक अभिव्यक्तीत करण्यात आला. म्हणजे आता मी जर देवाला आराधना करायची आहे तर मी काय करणार, माझ्याजवळ जे आहे ते देणार. बरोबर. मग ही एक सांकेतिक भाषा तयार झाली. भूअलंकरण म्हणा किंवा जे आसपास आपलं साहित्य अंगण आहे, घराची भिंत आहे, याच्यावर ते अभिव्यक्त झालं, उमटू लागलं. बरोबर आहे. म्हणजे अगदी सुरुवातीचे जर पुरावे बघितले अगदी भीमपेटका, तर भीमपेटकामध्ये एक शिकारीचं दृश्य आहे. त्या बायका काय करायच्या की पुरुष शिकार करून आणलेलं ते खाणार, म्हणजे ते इथे ते रेप्लिका किंवा इथे आपण असं जर हा कोरला किंवा असं जर हे केलं तर त्यांना ती शिकार चांगली मिळेल. मग ते शिकारीचे दृश्य कोरलेले आढळतात. मग नंतर ती जशी तुमची अभिव्यक्ती व्यापक होत गेली, बरोबर, मग त्याच्यात ती नवीन नवीन चिन्ह, त्याच्यात ते ॲडिशन्स सगळे फॅक्टर्स होत गेले. जसं आता इतर चिन्ह म्हटलं तर पद्म आपण घेऊया, हे फार प्राचीन म्हणजे ती ऋग्वेदातल्या श्रीसुक्तामध्ये याचा उल्लेख येतो पद्माचा. हा कमळ हे पावित्र्याचं, मांगल्याचं, प्रजनन म्हणजे एक सृजनतेचं प्रतीक मानलं गेलं. बरोबर. तर ह्या पद्माचे इतके अनेक प्रकार आहेत. म्हणजे अश्विनी कुमारांच्या गळ्यामध्ये निळ्या कमळांचा हार आहे असं सांगितलं. आणि अश्विनी कुमार कसे देवता आहेत तर औषधीचे म्हणजे बघा ही कशी सगळी ती प्राचीनत्व आपोआप येतं. मग आपण लक्षात घेतलं तर आयुर्वेदामध्ये कमळाचा प्रत्येक भागाचा उपयोग औषधीसाठी केला जातो. आणि कमळावर असलेली ही देवी लक्ष्मी आपण म्हणतो की कमळावर आरूढ असते, तर मग ती धनधान्य समृद्धीचं प्रतीक आहे. म्हणजे एक संपूर्ण
तुमच्यासमोर एक चित्र उभं केलं. बरोबर. आणि हीच चित्र, हीच संकल्पना जेव्हा आपण ही शब्दात मांडतो, आपण ही मौखिक परंपराच बराच काळ सुरू होती. बरोबर. मग ह्यांना चिन्हांकित केलं गेलं शिल्पांमध्ये. ह्याच संकल्पना चिन्हांच्या स्वरूपात शिल्पांमध्ये उमटल्या. अगदी गुप्त काळापासून आपण या शिल्पकलेचा प्रारंभ झाला असं समजू शकतो. म्हणजे मंदिर व्यवस्था, मंदिर स्थापत्याची सुरुवात साधारण गुप्त काळापासून. मग देव आहेत, मग देवाचं शिल्प झालं पाहिजे. मग देवाचं शिल्प माणसापेक्षा तो श्रेष्ठ आहे, त्याच्या जो शक्ती आहे, मग त्याचं शिल्प वेगळ्या पद्धतीने झालं पाहिजे. मग तो काय आहे, तो शक्तिमान आहे, त्याच्या जो काय शक्ती आहे. मग आपल्याला 2 हात असतात, म्हणजे देवाला निश्चितच इतकी शक्ती धारण करायला अधिक हात आहे. मग ह्याचं असं ते अंकन होत गेलं. आणि मग ह्या देवदेवतांचे वर्णन, आता जसं मी तुला म्हटलं श्री सुक्तातच देवीचं वर्णन येतं की ती गजावर आहे, कमल वर्णीय आहे, कमळावर आरूढ आहे. मग तुला एक चित्र सापडलंच. मग ते अंकित झालं शिल्पांमध्ये. मग तुला आता वेरूळचे वगैरे शिल्प बघितले, मग तुला ती गजलक्ष्मी दिसते की ती कमळावर बसली आहे, हत्ती तिला स्नान घालतात आहे, अशी समृद्धीची देवता. आणि मग हे सगळं हळूहळू आपल्या समाजात रूढ होत गेलं. बरोबर. त्याची देवता रूपात पूजा करत गेलो आपण. आणि मग देव आहेत म्हटल्यावर, शक्ती आहेत म्हटल्यावर देवाचं आलंय आलं, मग मंदिर आली. मग हळूहळू आपण आपलं घर सजवतो, मग मंदिरांना सजवण्यात आलं. अशा प्रकारे ती एक संस्था प्राचीन आपल्याला विकसित झालेली टप्प्याटप्प्याने. आणि अभिव्यक्ती म्हणाल तर जशी जशी आपली अभिव्यक्ती समृद्ध होत गेली तसं तसं त्याच्यातली कलात्मक दृष्टी वाढत गेली. त्याच्यातनं अनेक ग्रंथांची, शिल्पशास्त्रांवर आधारित ग्रंथांची निर्मिती झाली. हेमाद्री सारख्या मोठ्या पंडितांनी मंदिरं टिकावे म्हणून त्याच्यासाठी अनेक उपाय सांगितले. मग हा असा सगळा तो कलेचा आणि कलेच्या अभिव्यक्तीचा प्रवास सुरू झालेला आपल्याला दिसतो. आणि लोकसंस्कृतीबद्दल म्हटलं तर मला आवडतं ते भू अलंकार आहे. कारण आपल्या सगळ्यात जर तो एक लक्षात आलं असेल, शहरातली असो गावातली असो, प्रत्येक स्त्री आपलं रांगोळी काढतेच दारापुढे. नक्कीच. बरोबर. मग ते काय घेऊन असतं पूर्वी. आज आपल्याकडे सगळी समाज माध्यम उपलब्ध आहेत, त्या काही माध्यमच नव्हती. रोजचं रोज तोच दिवस, रोज येणार, रोज मावळणार आणि तेच रुटीन. पण मग चैतन्याने, मंगल्याने दिवसाची सुरुवात व्हायला पाहिजे. हे कुठून येतं? मग ह्या रांगोळीतून, सडा समार्जनातून. मग बघितलं तर पद्मपुराणात त्याचे उल्लेख आहे की गायींनी सारवलेल्या जागे लक्ष्मीचा वास असतो. बरोबर. मग तू जेव्हा हे सगळं बरं, याच्या मागे शास्त्रीय आधार पण आहे की ती धूळ खाली बसते, म्हणजे तुमच्या याच्यात धूळ घरात येणार नाही. सडा समार्जन केल्यावर, रांगोळी काढल्यावर सगळं प्रसन्न होईल. घरात तुमच्या त्या रांगोळीला हे करून किडा म्हणजे कीटक प्रवेश करणार नाही. हे सगळे शास्त्रीय आधार आहे. बरोबर. त्या मोरट्यावरच तुम्ही रांगोळी काढता, तुळशी पुढे रांगोळी काढता, म्हणजे तेवढ्या वेळ तू तुळशीपाशी राहते. कारण तुळस ही तुम्हाला प्राणवायू देत असतेस, मग तेवढ्या वेळ तू तिथे राहतेस. म्हणजे किती तू पॉझिटिव्हिटी, किती ऊर्जा, हे सगळी ऊर्जेचे रूप आहेत. बरोबर. हे सगळ्या गोष्टीतून तुम्ही ऊर्जा घेता आणि आपलं दैनंदिन आयुष्य समृद्ध करता. बरोबर. याच्या मागचे ते सगळे संकेत आहेत. बरोबर. बरोबर. आता आपलं जे नवरात्र चालू आहे तर त्याच्यामध्ये आता जी काही तुम्ही सगळी उदाहरणं दिली की कमळाचं उदाहरण दिलं म्हणा किंवा तुळशीचे, म्हणजे ह्या सगळ्यातनं आपण किती संस्कृतीच्या खरं तर जवळ आहोत. फक्त माहिती करण्याचा हा फक्त भाग येतो की ह्या गोष्टीची जर माहिती आहे मला तर मी नक्कीच त्याच्यामध्ये अजून जास्त आत्मीयतेने ते काम नक्कीच करणार. हा सगळा अभ्यास करताना किंवा ह्या सगळ्या प्राचीन कला किंवा प्राचीन संस्कृतीचा ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करताना स्ट्रेंथ कुठून मिळते तुम्हाला? ही मला खरं तर या वाचनातूनच मिळते. कारण जेव्हा आपण एकेका याच्याबद्दल वाचतो, एकेका देवीबद्दल किंवा त्याची महती वाचतो, तेव्हा आपल्याला इतकं भारावून टाकणार असतं ते की तुम्ही त्याच्या खोलात गेल्याशिवाय राहूच शकत नाही. मी हे नक्की काय आहे, ही कुठून आली, एवढं सगळं कसं जतन झालं. म्हणजे एक आता जसं उदाहरण घेतलं की एक मंदिर उभं आहे, किती मोठं विज्ञान आहे त्याच्या मागे. तर हीच माझी खरं शक्ती येते, वाचनातून मला ही शक्ती मिळते. बरोबर. हे जाणून घेण्याची माझी उत्सुकता मला एक ऊर्जा देते की नाही, मी काय तुला जाणून घ्यायचं आहे आणि ज्यांना माहित नाही त्यांच्यापर्यंत तुला हे पोहोचवायचं आहे. तर आणि त्याच्यानंतर अर्थातच आपल्या घरचे लोक आपल्याला सपोर्ट करतच असतात. माझे गुरुजन मला वेळोवेळी मार्गदर्शन आणि सपोर्ट करत असतात. आणि आपली भांडारकर सारखी एवढी समृद्ध संग्रहालय आहे पुस्तकांचं, एवढं सुंदर. बरोबर. तिथे तर माहितीचा खजिना, तिथे गेल्यावर आपल्याला कळते की आपण किती अज्ञानी असून आपल्याला काहीच माहिती नाही. सो पुन्हा मग त्या नाविन्याने, नवीन उन्मेष, नवीन यांनी उत्साहाने परत त्याच्यात काम करायला घेते, परत वाचायला घेते. रोजचा दिवस नवीन काहीतरी शिकण्यासाठी, नवीन काहीतरी मिळण्यासाठी असाच असतो म्हणजे तुमचा.
ह्या सगळ्या आपल्या गप्पांमधून जे काही आपल्याला ऐकणारे किंवा हे सगळे जण आहेत तर ह्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल? मला खूप आवडेल नवीन पिढीला आणि सगळ्यांनाच एकूण संदेश की आपली प्राचीन संस्कृती वैभवशाली आहे, समृद्ध आहे, संपन्न आहे. आपल्या संशोधकांनी त्याच्यावर भरपूर काम केलं आहे. तुमच्या पुढे सगळी माहिती आणून ठेवली की हे असं असं आहे. बरोबर. आपलं आता काम आपण नवीन टेक्निक्स आता नवीन खरं तर इतक्या प्रगत याच्यात राहतो, वावरतो आणि इतकं तंत्रज्ञान प्रगत झालंय. तर मला नवीन या मंचाच्याद्वारे मला नवीन पिढीकडनं एक अपेक्षा आहे की हे सगळं त्यांनी जतन करावं. 3 स असा मंत्र मी तुम्हाला आज देणार आहे की तुम्ही सजग व्हा. आपली संस्कृती काय आहे ही जाणून घ्या, इतरांना याची जाणीव करून घ्या. संरक्षण करा, म्हणजे याचं जतन करा, याचं नुकसान करू नका. कारण आज हे आहेत काळाच्या प्रवाहात ते किती तग धरतील माहीत नाही. इतके वर्ष त्यांनी इतके हजारो वर्ष धरली, पण काळाच्या याच्यात माहिती नाही अजून किती तग धरतील. तर याचं तुम्ही संरक्षण करा आणि संवर्धन करा. नक्कीच नक्कीच नक्कीच. तर अशा या विनिताजी आपली संस्कृती जपत, तिचा अभ्यास करत, या सगळ्या वाटचालीतून या शक्तिरूपी या विनिताजींना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. रोटरी क्लब ऑफ वालेकरवाडी आयोजित जागर आदिशक्तीचा सन्मान कर्तृत्ववान महिलांचा या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण अशा अनेक स्त्री शक्ती रूपांना भेटणार आहोत. तोपर्यंत खूप खूप नमस्कार, धन्यवाद. घरी राहा, सुरक्षित राहा.